Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला जवळपास 4 महिने उलटलेत आणि 4 महिन्यानंतर पुन्हा एकदा बारामतीमध्ये विमानाचा अपघात झालेला आहे आणि त्याच ज्या ठिकाणी अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला तिथून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर पुन्हा एकदा हे पायलट ट्रेनिंग सेंटरचं विमान जे आहे ते सकाळी 8:30च्या सुमारास कोसळलेलं आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय की हे पायलट ट्रेनिंग सेंटरचे जे विमान आहे अशा पद्धतीनं कोसळल्यानंतर या ठिकाणी झाकून ठेवलेलं आहे ताडपत्रीच्या साहाय्यानं. खरं तर बारामतीमध्ये कार्व्हर एव्हिएशन आणि रेडबर्ड या 2 पायलट ट्रेनिंग सेंटर ज्या कंपन्या आहेत आणि त्या माध्यमातून ट्रेनिंग केलं जातं आणि अशा पद्धतीनं हे जे आहे ते विमान सकाळी कोसळल्यानंतर ताडपत्रीच्या साहाय्याने बांधून ठेवलेलं आहे. खरं तर या ठिकाणी या रेडबर्ड कंपनीचा जवळपास चौथा अपघात झालेला आहे. यापूर्वी 4 वेळा हे विमान वेगवेगळ्या ठिकाणी कोसळलेलं होतं आणि त्यानंतर DGCAनं या विमान कंपनीचा पायलट ट्रेनिंग सेंटरचा परवाना देखील रद्द करण्यात आलेला होता. जवळपास 1 वर्षभर या पायलट ट्रेनिंग सेंटरचा परवाना जो आहे तो DGCAनं रद्द केलेला होता आणि त्यानंतर पुन्हा कागदपत्रांची पूर्ण तपासणी केल्यानंतर पुन्हा एकदा या पायलट ट्रेनिंग सेंटरला परवाना देण्यात आलेला आहे. मात्र त्यानंतर काहीच दिवसामध्ये हे पायलट ट्रेनिंग सेंटरचं विमान जे आहे ते गोजबावी गावच्या हद्दीमध्ये अशा पद्धतीने कोसळलेलं आहे. खरं तर गोजबावी गावामध्ये एक भीतीचं वातावरण आहे, कारण अजितदादांचा विमान अपघात देखील या गोजबावी गावामध्ये झालेला होता आणि त्यामुळं या भागातले नागरिक जे आहेत ते प्रचंड भयभीत झालेले आहेत. अशा पद्धतीची विमानं सारखी सातत्यानं जे आहेत ती कोसळत असतात आणि त्यामुळं कुठेतरी नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण आता बघावं लागेल की या संदर्भातली चौकशी जी आहे ते कशा पद्धतीने होते. रेडबर्डचा पुन्हा एकदा परवाना रद्द होतो का हे देखील पाहावं लागणार आहे. किती वाजता हे पडलं विमान? 8:30 वाजले असतील का सर? 8:30. काय तुम्हाला कसं कळालं काय होतंय, आजूबाजूला काय घडलं, कसा मला आवाज काहीच आला? कळालं नाही. मी हे तेलतराच्या आड होते, फक्त ह्याला इमान धडकले, मी उठून उभं राहिली. काय वाजलं मग तर इमान. मी म्हणलं आता काय खरं नाही बाबा, इमान पडलं म्हणल्यावर थोडी मी पडेल सरली, पुन्हा इमान खाली बसलं. इमान खाली बसले, मी बघाय आली. म्हणलं माणसं आत किती काय झालंय बघावं म्हणलं. तर आमच्यातली काय म्हणली, पुढं जाऊ नको, बिटल इमान ते तिथे आयला असतं. मग अजून मागे सरली. मग ते किती माणसं होती त्याच्यात? एकच काय शाबत होतं? लागलं होतं का त्यांना? काहीच नाही अजिबात झालं त्यांना. मग त्यांनी काय केलं, सगळं बंद केलं, बाहेर निघलं दार उघडून. काय झालंय का तर नाही म्हणले काय झालं. मग त्यांनी दार बिरं उघडून बाहेर निघले. आम्ही सगळी जवळ आलो, नव्हता आम्हाला.